ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। तर आज तारीख 26 जानेवारी। हां, मी तुमच्याकडं 15 दिवसाच्या मागं आलेलो होतो आणि हे तुमचं हरभऱ्याचं क्षेत्र आहे। टोटल किती? 3 एकर आहे। 3 एकर आहे आणि या 3 एकर साठी आपण ब्लूम, नायट्रोकी आणि स्टिकर हे 3 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत। पाणी देऊन तुम्ही याला फवारलं। फवारणी करण्याच्या अगोदर आणि फवारणी केल्यानंतर नेमका काय फरक झाला? फवारणीच्या अगोदर एवढा फुटवा नव्हता, एवढी अंदाजे केवढं होतं? अंदाजे एक 6 इंचच्या वर होतं थोडं। एक वितीला आपण पकडूया, एक वितीपर्यंत होतं आणि आता जर बघितलं तर बाकी 1.5 फुटाच्या पुढे गेलं। आता 1.5 फुटापर्यंत आहे। दुसरी गोष्ट, पूर्ण प्लॉट मध्ये असं लक्षण जबरदस्त आहे बघा, त्यात लवलवपणा जास्त आहे। फुलाची संख्या जर बघितली तर फुलाची संख्या प्रत्येक ठिकाणी आहे। खाली घाटे तयार झालेत आणि वर फुलं येतात, बरोबर आहे ना? हे फवारणी आपली केल्यानंतर तुम्ही दुसरी कसली फवारणी केली? काय केलं? काय नाही, पाणी सुद्धा दुसरं दिलेलं आणि पाणी देऊनच फवारलं, त्याच्यानंतर आता पाणी सुद्धा द्यायची गरज नाही। हे फवारणी केल्याचा नेमका फायदा काय झाला? फवारणी केल्यामुळं हा जो याच्यामध्ये जो टणकपणा आहे तो जास्त आला, काडी निब्बर झाली, काडी निब्बर आहे आणि घाट्याचा आकार मोठा होऊ लागला हो, आणि त्याच्यामध्ये हाईट आणि ह्याची बंद झाली हो। एक समान वाढ आहे बघा, एक समान पूर्ण प्लॉट एकसारखा दिसतो आपल्याला पूर्ण इकडं। आणि त्याच्यामध्ये आजही असं जर बैठलं तर हिरवटपणा असं भयंकर आहे, काळपट हिरवटपणा, बरोबर आहे ना? पण आता वेगात येऊ लागला, वेगात येऊ। तर हे वापरून आतापर्यंत वापरल्यावर तुम्ही त्या औषधावर समाधान नंबर 1 समाधानी। नंबर 1 समाधानी। याचं काय आपल्याला दुसरं काही इफेक्टच जाणवलं नाही, समाधान राहावंच लागेल नाही। इतर शेतकऱ्यांनी, इतर शेतकऱ्याचं मी काय बघितलं नाही जाऊन। नाही, पण वापरलेलं चांगलं राहील, चांगलं राहील। धन्यवाद।